गावदेवी चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। वितेश कवले यांच्यासाठी सुवर्ण संधी। प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, हॅट्रिक घेतली तर 2000। संकेतजी कवले यांच्या माध्यमातून वितेश यांच्या माहितीसाठी यस ऑफिशियल अंपायर का ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन। मैच शुरू होने जा रहा है। गेंदबाजी की जिम्मेदारी नवजीवन दिगोड़ी टीम की तरफ से पहली P1 पावर प्ले का षटक। मैटेंडरी पावर प्ले की गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज साहिल खांबे। साहिल खांबे की पहली गेंद कवर के ऊपर से खेलने का प्रयास, गेंद जाएगी डिक्लेयर एरिया में। 1 रन के साथ शुरुआत होती हुई केएल राहुल आतिया सेट्टी भाभी के हीरो जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर आते हुए। सौरभ के लिए अपॉर्चुनिटी, अगर 3 गेंदों पर 3 छक्के लगाते हैं तो सम्मानीय आदरणीय निखिल जी कवले इनके तरफ से, निखिल जी घरत इनके तरफ से 500 रुपए का कैश प्राइज होगा। सर रन कितने आहेत? 1 डिक्लेयर। तो जरूर यहां पर सौरभ स्ट्राइक एंड पर है। पिछले मैच के मैदो मैच सेमीफाइनल में शानदार बल्लेबाजी की 20 रनों का योगदान दिया। वही स्ट्राइकर बैटर सौरभ, नॉन स्ट्राइक पे वितेश। फिर से एक बार साहिल खांबे गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार और पिच गेंद अड़े वाले से खेलने का प्रयास, मिड विकेट की दिशा में फील्डर है। जब तक काउ कॉर्नर की दिशा से गेंद को रोक लेंगे तब तक 2 रन लेने का मौका दोनों बैटर्स के पास। 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 4 रन। 5 ओवर का मैच, ग्रैंड फिनाले गावदेवी चषक। कैश प्राइज 70,000, सेकेंड प्राइज 40,000। उसके लिए होती हुई है लड़त। अगर देखा जाए तो एक सुमधुर साउंड सर्विस डीजे साई, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। tenniscricket.in के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े उन सभी दर्शकों का फिर से एक बार वेलकम। इस बार स्ट्रेट खेल दिया है, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद रोकने में कामयाब। शानदार फील्डिंग, लाजवाब एफर्ट। और हमारे वॉलंटियर्स कहते हैं कि गेंद हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरा पाव भी गिरा जहां चूना कम था। गेंद बाउंड्री लाइन के पार, चौकार। दो रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 6 रन। फिर से एक बार साहिल खांबे गेंदबाजी करने के लिए तैयार। ओहो, कवर पॉइंट रिजल्ट में गैप बड़ी है। वी शेप में खेलने का प्रयास सागर पाटिल पिंटिया, गेंद के पीछे पर गेंद दंदनाती बाउंड्री लाइन के पार। इस बार आता है शानदार चौकार।
चौवा। इस चौवे के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 10 रन, डबल डिजिट अंक 10 रन स्कोर कार्ड पर। अच्छी बल्लेबाजी कर रहे सौरभ ने, आज देखा जाए तो काफी शानदार प्रभावित बल्लेबाजी करते हुए अपने टीम को फाइनल का खिताब देने का प्रयास किया है और वही जिम्मेदारी उत्तरदायित्व सौरभ लेते हुए इस बार भी टाइमिंग खुद के फॉलो थ्रू में कैच लेने का प्रयास और इस बार साहिल काबे को मिलती हुई पहली सफलता। फिर से एक बार 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। थैंक यू डीजे मास्टर। और इस बार पहली विकेट का पतन, पहला झटका यहां पर लगता हुआ टीम दत्त प्रसाद भैरोले टीम को। आखिरी गेंद पर सफलता हासिल करते हुए गेंदबाज साहिल कांबे 10 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरी ओवर की जिम्मेदारी के लिए आते हुए फाइनल के मैच में प्रवेश किया है। एक रफ्तार का सौदागर, जर्सी नंबर 10 सूरज कांबे। अच्छे गेंदबाज है, तेज तर्रार रफ्तार का सौदागर जिन्हें कहा जाएगा। कल के दिन अनुपस्थिति पर इस बार आए पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश 30 यार्ड सर्कल के अंदर से, पर जब तक फील्डर फील्ड करेंगे तब तक 2 रन लेने का मौका। दो रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 12 रन। सूरज कांबे गेंदबाजी के लिए आते हुए पहली गेंद पर सफलता थी, पर वितेश जैसे बल्लेबाज को यहां पर जीवनदान मिला है। इस बार बैकफुट पर गए, कवर पॉइंट की दिशा में खेलने का प्रयास, थर्ड स्लिप की दिशा से गेंद ट्रैवल हुई, 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे स्कोर कार्ड पर देखा जाए तो 13 रन। बल्लेबाजी करते हुए बैटर वितेश, नॉन स्ट्राइक पे नरेश। सूरज कांबे फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार। ओहो, लोअर फुल टॉस अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। इस बार बल्ले का भारी सिरा गेंद डिक्लेअर एरिया में। वितेश यांच्यासाठी षटकारांचे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपये संकेतजी कवळे यांच्या माध्यमातून वितेश फलंदाजासाठी। धावसंख्येत 1 निवाड धावसंख्या झाली धावफलकावरती 14 धावा। इस बार मिस टाइमिंग, लालच बुरी बला और इस बार विकेट का पतन सूरज कांबे को मिलती हुई ये बड़ी सफलता। डीजे साहिल तुम्हारा नाम होगा, तुम्हारे हर कदम पर दुनिया का सलाम होगा। डट कर करना मुकाबला तुम मुश्किलों का, एक दिन ये वक्त तुम्हारा गुलाम होगा और वक्त को गुलाम बनाने के लिए कोशिश करनी होगी। यहाँ पर दत्त प्रसाद भैरोले टीम के बैटर सूरज और उनका साथ देंगे नरेश, नरू। ओहो, तेज तर्रार गेंद खड़े खड़े खेलने का प्रयास। इस बार सीधा विकेट कीपर सुमित पाटिल, इनके दस्तानों में गेंद ट्रैवल होती हुई डॉट गेंद। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर फिर से एक बार 14 रन, 2 विकेट के। इस बार हवा में खेल दिया है गेंद, सीधा मिड ऑन की दिशा में। फील्डर है, जब तक फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 15 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद पहले ओवर में 10 रन, इस ओवर में 5 रन खर्च किए, एक सफलता हासिल की। गेंदबाज सूरज कांबे, मैंने पहले ही कहा था रफ्तार का सौदागर, नवजीवन दिगोड़ी टीम के
और पावर प्ले के दूसरे ओवर में शानदार गेंदबाजी करते हुए 2 ओवर पावर प्ले के समाप्त होने के बाद फील्डिंग रिस्ट्रिक्शन यहां पर अभी चेंज होता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद 15 रन 2 विकेटों के नुकसान पर। नरू के लिए अपॉर्चुनिटी, हर छक्के के लिए 200 रुपए का कॅश प्राइज संकेतजी कवले इनके तरफ से। नरू तुम्हाला सुवर्ण संधी असेल, प्रत्येक षटकारासाठी संकेतजी कवले यांच्या माध्यमातून 200 रुपये का कैश प्राइज है। तीसरी ओवर की जिम्मेदारी के लिए फिर से एक बार निजी पहल, दूसरा टीम की ओर से तीसरा ओवर लेकर गेंदबाज साहिल खांबे, स्ट्राइकर पर सूरज, बैक टू द बॉलर। हो यहाँ पर खुद के फॉलो थ्रू में गेंद को रोकने में कामयाब होते हुए अच्छी गेंदबाजी कर रहे साहिल खांबे, बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया और इस पर पहली गेंद पर डॉट आती हुई। स्कोर रुका व स्कोर कार्ड पर देखा जाए तो 15 रन 15 धावा धाव फलकावरती फायनलचा सामना, अंतिम सामना दत्त प्रसाद बैरोळे त्यांच्या विरोधात नवजीवन दिगोडी या दोन संघांच्या दरम्यान हा सामना रंगतोय। हो यावेळेला पुन्हा एकदा बुचकाला टाकणारा चेंडू अक्रॉस द लाईन, यावेळेला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅक ऑफ लेग पद्धतीचा चेंडू टाकलाय साहिल खांबे यांनी, डॉट चेंडू गेलाय। दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न करतायत नवजीवन दिगोडीचे गोलंदाज। यावेळेला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा फटका, चेंडू गेला घोषित परिसरात। धावसंख्येत एक निवाड, धावसंख्या झाले ती 16 धावा। सन्माननीय आदरणीय अनिलजी जाधव साहेब इथे उपस्थित होत आहेत, त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत। मी सरांना विनंती करेन की आपण स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचंय। फायनलचा सामना हो यावेळेला चॉप करण्याचा प्रयत्न, मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी साहिल खांबे आज या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी करतायत, गुणवत्ता दाखवत आहेत। डॉट चेंडू सूरज साठी सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये संकेतजी कवळे यांच्या माध्यमातून। सूरज आणि नरू या दोन्ही खेळाडूंसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज संकेतजी कवळे यांच्या माध्यमातून। यावेळेला धावसंख्या दोन्ही वार, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या वधारली आहे, धावसंख्येला आकार, धावसंख्या झाली ती 2 बाद 18। तिसरं षटक मार्गस्थ आहे, सुरेख गोलंदाजी करतायत नवजीवन दिगोडी संघ। पुन्हा एकदा सूरज, प्रत्येक षटकारासाठी संकेतजी कवळे यांच्या माध्यमातून 200 रुपये। साहिल खांबे आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील। फुलटॉस पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतील, चेंडूची फेकी करतील, तद्वर मात्र चांगली रन इन द विकेट पंचाच्या माध्यमातून 2 धावा यशस्वीरित्या पार केल्या गेल्यात। धावसंख्येत दोन्ही बार धावसंख्या झाली ती 20, पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 5। चांगली गोलंदाजी साहिल खांबेच्या माध्यमातून। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा। येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ अजून शेष बाकी आहे। आपण पाहतोय गावदेवी क्रीडा मंडळ मापगाव आयोजित गावदेवी चषक 2026 चा हा थरार पर्व तिसरं फायनलचा सामना, अंतिम सामना रंगतोय टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून। डीजे साई सुद्धा सज्ज आहेत, पंच आमचे पुरुषोत्तमजी भगत, मोहम्मदजी बकवाल, तसेच टेनिस क्रिकेट .in ची सर्व टीम, अथर्व असतील, प्रथमेश असतील, कॅमेरामॅन राज आणि स्वरूप असतील, या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन, कौतुक करेन, ज्यांच्या माध्यमातून सलग 3 दिवस लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण आपण पाहतोय। धावसंख्या झाली ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा। चौथ्या षटकासाठी गोलंदाज येत आहेत अक्षय, अक्षयाचा पहिला चेंडू फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला घोषित परिसरात। धावसंख्येत एक निवार, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या वधारली आहे, धावसंख्या 21 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय। चौथं षटक प्रगतीपथावरती असताना 5 षटकांचा होणारा सामना, ग्रँड फिनाले, अंतिम महामुकाबला ज्याला म्हटलं जातोय। अक्षय आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील, सामोरे जातील ते नरू, यांच्यासाठी सुद्धा प्रत्येक षटकारासाठी
संकेतजी कवले यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू गेलाय. धावसंख्या स्थिर आहे. धाव फलकावरती 21 धावा. चांगली गोलंदाजीचा पृथक्करण नवजीवन दिघोडी संघाकडून. प्रत्येक चेंडूवरती काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू गेलाय. सलगचा दुसरा डॉट. अक्षय यांचा नक्कीच आत्मविश्वास वाढतोय. नरेंद्र याला बुचकाला टाकण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 21. चौथं षटक मार्गस्थ. यावेळेला कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. हो हो, बाचकी फाटलेली मासली पलाली. यावेळेला जीवनदान. धावसंख्येत 1 बार. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाली ती धावफलकावरती 22 धावा. पकडो कॅच, जीतो मॅच. बावीस धावा धावफलकावरती. 4 चेंडू सुरेख टाकलेत. गोलंदाज अक्षय मोठे फटके लगावण्यापासून वंचित केले. सूरजला सुद्धा संधी आहे. संकेतजी कवळे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटीने खेळून काढलाय. डीप मिड विकेटला साहिल खांबे आहेत. चेंडू अडवतील. चेंडूची फेकी करतील. तद्वर मात्र 2 धावा घेण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे. धावसंख्येत 2 वाढ. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. अखेरचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील पुन्हा एकदा अक्षय. स्ट्राईक एंडला सूरज. यावेळेला लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू आणि स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतायत. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज सूरज बाद. डीजेला संधी. चार धावा. आता मात्र नवीन बॅटर आलेत मनोज. स्ट्राईक एंडला नरेंद्र. गोलंदाजीसाठी येतात गोलंदाज रेहान थळे. एक नवीन गोलंदाज आपण पाहतोय. त्याच्यावरती दाखवलेला विश्वास. रेहान थळे गोलंदाजीसाठी आले आणि कालच्या दिवशी सागर पाटील पिंट्याची मॅन ऑफ मॅचची ट्रॉफी त्यांनी त्याला बहाल केली. स्पोर्ट्समॅनशिप दाखवली की नवीन खेळाडूला एक संधी द्यावी आणि नक्की त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पिंट्याने घेतलेली मेहनत. आता पाहूया स्लॉग ओव्हरमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील. स्ट्राईक एंडला नरेंद्र. नॉन स्ट्राईक एंडला मनोज यांना पाहतोय. यावेळेला पुन्हा पॉईंट रिझल्ट मधून खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. तेथे मात्र पुनीत चेंडू अडवतील. तत्वर मात्र 1 धाव घेण्याची संधी. स्ट्राईकला मनोज आलेत. मनोजसाठी प्रत्येक षटकारासाठी संकेतजी कवळे यांच्या माध्यमातून 500 रुपये राहणार आहेत. मनोज यांच्यावरती विश्वास आहे. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. येणारे 5 चेंडू बाकी या इनिंगचे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये संकेतजी कवळे यांच्या माध्यमातून. आणि यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट गेलाय. रेहान थलेची चांगली गोलंदाजी. डॉट चेंडू. स्लॉग ओव्हरमध्ये भैरवीच्या षटकामध्ये 5 रन केले. आमंत्रित केलंय आणि त्यासाठीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न विश्वास दाखवत आहेत नवजीवन दिघोडी संघाला. डॉट चेंडू. अद्याप या षटका इनिंग मध्ये 4 चेंडू येणं बाकी आहेत. धावसंख्या 25. फुलटॉस चेंडू. यावेळेला मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. पिंट्या चेंडू खाली. आणि यावेळेला क्षेत्ररक्षक सूरज खांबे होते. त्यांना सुद्धा बीट करून चेंडू गेलाय. धावसंख्येत 2 वाढ. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या वधारली आहे. धावसंख्या 27. 3 चेंडू झाले. 3 चेंडू येणं बाकी. या 3 चेंडूवरती मनोज यांना काहीतरी करावं लागेल. एक टार्गेट सेट करायचं असेल ना तर प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके येणे गरजेचे आहेत. आणि तुमचे सपोर्टर संकेतजी कवळे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी मनोजसाठी 500 रुपये. नरेंद्रसाठी 200 रुपये. अद्याप कोणी षटकार लगावला नाहीये. षटकातील पुढचा चेंडू रेहान थले यांच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि अति घाई संकटात नाही. आणि यावेळेला नरेंद्र बॅक टू द पॅव्हिलियन. डीजेला संधी.
आपल्या सर्वांचे लाडके एक चांगले व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय सुनीलप्पा थले साहेब इथं येत आहेत, त्यांचा सुद्धा गावदेवी चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत। याच विभागातील एक दानशूर व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते आणि सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये नेहमीच सहकार्य करणारे सर्वांचे लाडके सन्माननीय आदरणीय सुनीलप्पा थले साहेब इथे उपस्थित होत आहेत, त्यांचा सुद्धा या फायनलच्या मॅच मध्ये सहर्ष स्वागत करेन। यावेळेला पुन्हा एकदा चेंडू गेला घोषित परिसरात, धावसंख्या देखणी वाढ, धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या वधारली आहे, धावसंख्या झाली धावफलकावरती 30 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या धावफलकावरती 30 झाली आहे। येणारे 30 चेंडू आणि 31 धावेची गरज, तत्पूर्वी अतिथी देवो भव सन्माननीय अनिलजी जाधव साहेब इथे उपस्थित आहेत। मी विनंती करेन अनिलजी जाधव साहेबांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी। सतीजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण सन्माननीय आदरणीय बैलगाडी सम्राट अनिलजी जाधव साहेबांचा यथोचित मान सन्मान करूयात। सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय आपले सर्वांचे लाडके एक दानशूर व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सुनीलप्पा थले सर इथे येत आहेत, त्यांचं स्वागत आहे। कॅमेरामॅन फोकस करा, नक्कीच आपण पाहतो फोकस केलेला सुद्धा आहे। बैलगाडी प्रेमी सन्माननीय आदरणीय अनिलजी जाधव साहेबांचं आपण पाहतोय समवडके विद्यालय चोडीचे शिक्षकेतर कर्मचारी सन्माननीय आदरणीय सुनीलजी थले सर यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपण करत आहोत। आज या स्पर्धेसाठी ते उपस्थित झालेत। गावदेवी क्रीडा मंडळ मापगाव आयोजित गावदेवी चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपण करत आहोत। यश मापगावकर कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। नक्कीच जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे, हे ऐकवण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये मी आमंत्रित करेन आपल्या सर्वांचे लाडके कॉमेंटेटर केमिकल इंजिनियर तसेच कुंभार समाजाचे अध्यक्ष यश मापगावकर यांच्याकडे धन्यवाद। थँक्यू सो मच इम्रान बुखारी सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात। याचसाठी केला होता तो अट्टहास गावदेवी चषक 2026 एक जबरदस्त आयोजन, अलिबाग क्रिकेटमधली एक सर्वात लोकप्रिय स्पर्धा। आज यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांनी आज ऑनलाईन हजेरी लावली आहे आणि येथे सुद्धा मैदान काही खाली नाही आहे, अगदी बाजूला बघितलं प्रेक्षकांची तुफान गर्दी। यावेळेस मात्र सागर पाटीलच्या बॅटमधून हा फटका आलाय, 1 बाउंस लॉंग ऑफला क्लिअर करेल चेंडू, सीमा रेखा पार, धावा मिळतील 4, चौकार।
थँक्यू सो मच डीजे मास्टर. या ठिकाणी पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. या ठिकाणी जर विचार केला तर नेहमीप्रमाणे सागर पाटील म्हणजे पिंट्याचा क्लास तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्याकडे टायमिंग किती आहे. प्रत्येक खेळाडूकडे बॅटिंग करत असताना टायमिंग ज्या प्रकारे ते साधत असतात, प्रत्येकाची खेळण्याची पद्धत काही वेगळी असते. मात्र पिंट्याकडे तो टायमिंग काही विशेष आहे. अगदी बघता क्षणी समोर कोणत्या दिशेला चेंडूला खेळायचं, कोणत्या दिशेला क्षेत्ररक्षक नाही आहे, त्या प्रकारे मैदानावरती फटकेबाजी करायची. आणि शॉट सिलेक्शन असा पार्ट आहे ना मित्रांनो, तेव्हा तुम्ही मैदानावरती चांगल्या रीतीनं खेळत असता. 500 रुपये 3 षटकार लागोपाठ. एका षटकामध्ये 3 षटकार. यावेळेस मात्र सागर पाटीलच्या बॅटमधून चेंडू जाईल वन बाउन्स, सीमा रेखा पार, दणदणीत चौकार. लावलेली 8 धावा येथे मात्र बनल्या गेल्या. समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक आहे तिथे. नरूचं सुंदर क्षेत्ररक्षण आपण आजच्या दिवसभरामध्ये पाहिलं. आधीच्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये सुद्धा त्यामधील असणारे ॲथलेटिझम त्याने दाखवून दिलं. कशा प्रकारे धावा सेव्ह करायच्या असतात याचं प्रात्यक्षिक आज आपण पाहिलं. साहिल कांबेची विकेट मिळाली तर वितेश कवळे यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. धावबलकावरती 9 धावा येथे मात्र लागल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत साहिल, सूरज आणि पहिलं षटक मात्र येथे संपलं. पहिल्या षटकाच्या अंती धावा मात्र येथे बनल्या गेल्या, त्या म्हणजेच 9 धावा. 10 धावा पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर. मुख्य मंचावरती उपस्थित असणाऱ्या सौभाग्यवती सिल्केशा परेश सुर्वे यांना सन्मानित करण्याची विनंती येथे मात्र आम्ही करत आहोत. सौभाग्यवती मृदुला पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सिल्केशा सुर्वे यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर मुख्य मंचावरती असणारे सन्मान्य संकेत कवळे यांचा देखील सन्मान येथे मात्र होणार आहे. त्याचबरोबरीने चेतन पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. बोकड चषक ही मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून येणार आहे. सर्वांनी या पंचक्रोशीमध्ये त्याचा लाभ उठवायचा आहे. यावेळेस मात्र बघा मनोज गरत विरुद्ध सागर पाटील एक सर्वात मोठी बॅटल आहे. येथे मात्र जर आपण विचार केला तर बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. मनोज गरतची आजचा परफॉर्मन्स, त्याची कामगिरी जर आपण बघितली तर एका वेगळ्या दर्जाची ठरली आहे. कबड्डी असेल, क्रिकेट असेल, बॉडी बिल्डिंग असेल, क्रीडा क्षेत्रामधलं मनोजचं योगदान आज अलिबाग क्रिकेटमधलं किंबहुना आज तो वावरत असताना त्याचा एक चांगला खेळ नेहमीच मैदानावरती प्रकर्षाने जाणवतोय. षटक क्रमांक 2 मनोज बॉलिंग मार्कवरती. ब्लॉकवर टाकण्याचा प्रयत्न, क्लीन यॉर्कर, क्या बात आहे मनोज. येथे मात्र सन्मान दिला. हे चांगल्या फलंदाजीची निशाणी मानली जाते. खराब चेंडू आला तो बाउंड लाईनच्या बाहेर फेकून द्यायचा, मात्र चांगला चेंडू आला त्या चेंडूला सन्मान द्यायचा. अशा प्रकारे सागर हे नेहमीच खेळतात. ज्यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ द लाईन चेंडूवरती चांगला फटका आलाय. चेंडू डीप बॅकवर्ड स्कोर बाउंड लाईनच्या बाहेर, सीमा रेखा पार, षटकार. थँक्यू सो मच. तर सन्माननीय गणेशजी जानवले MSCB कर्मचारी आहेत, मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जर मनोजने येथे विकेट घेतली सागरची तर ओमकार राऊत यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक.
सागर पाटीलने या मैदानावरती 3 लागोपाठ षटकार येथे ठोकले तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. या बॅचचा टेक्निकली चांगला फटका, टेक्निकली स्ट्रॉंग फटका होता. धाव मात्र येथे एक मिळेल. सन्माननीय साहिलकूर यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तेरा धावांची रिक्वायरमेंट मॅच मध्ये. राईट अमाउंट द विकेट मनोज. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक येथील त्या ठिकाणी लॉंग ऑन वरून फील्ड करत असताना यावेळेस मात्र चेंडू सीमारे थँक्यू सो मच डीजे मास्टर. येथे मात्र धावसंख्या लागली 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. लागोपाठ या ठिकाणी जर 2 षटकार जर आले तर योगेश तळकर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. कारण योगेश येथे मात्र धावा कमी राहत आहेत. 9 धावा राहत आहेत. 3 षटकार पॉसिबल नाही आहेत. एक षटकार जरी आला तरी ऋतू पाटील यांच्याकडून 500. सागरसाठी हे विशेष पारितोषिक आहे. येथे मात्र आणखीन एक धावफलकावरती आली. तर tenniscricket.in चे सर्व नंदनजी घरत यांचं मुख्य मंचावरती येथे आगमन होत आहे. लवकरात लवकर येथे या आणि स्थानापन्न व्हायचं आहे. नंदन सागरच्या बॅटमधनं चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. एक षटकार आलाय आणि 500 रुपये देखील देऊन गेलाय. कमॉन डीजे मास्टर. दिगोडीसाठी यावेळेचा शॉर्ट आर्म पुल. चेंडू बाउंड लाईनच्या दिशेला सीमारेषेच्या बाहेर गोल. हा सामना मात्र जिंकलाय. येथे मात्र पारितोषिक मिळतील सागरला. कमॉन डीजे. सन्मान्य परेशजी सुर्वे येथे उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. तर प्रसादजी राऊत यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सुर्वेंना सन्मानित करायचं आहे. पेशाने शेफ आहेत आणि सामाजिक कार्य म्हणून या पंचक्रोशीमध्ये त्यांचं एक विशेष नाव आहे. आणि नेहमीच ॲज अ शेफ म्हणून काम करत असताना या गावातील महिलांना त्या जेवणातील अनेक पाककृती शिकवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं. सन्मान्य परेशजी सुर्वे यांचा सन्मान मात्र इथे होणार आहे. आणि प्रसाद राऊत यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते येथे त्यांना सन्मानित करा. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी राहिलेत सागर पाटील पिंट्या. 1 साइड हिरो. सामना त्यांच्या नावावरती. तर त्याचबरोबरीने संकेत कवळे यांचा सन्मान येथे आपण करणार आहोत. प्रसन्न यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते
गावदेवी मापगाव संघाचे सर्व पाठीराखे त्यांना सर्वांना ग्रामस्थांना विनंती आहे की आपण स्पर्धेसाठी चांगल्या प्रकारे या ठिकाणी कामगिरी दाखवलीत. तुम्ही समोर येते या. चला तर मित्रांनो आपण वळणार आहोत पुन्हा एकदा या ठिकाणी बक्षीस समारंभ वितरण समारंभाकडे. गावदेवी मापगाव सर्वांनी समोर या आणि सर्व संघांनी समोर या. नवजीवन दिघोडी, गावदेवी रांजणपाडा, श्री दत्तप्रसाद बहिरोळे आणि चांगला परफॉर्मन्स आज दाखवलाय नवजीवन दिघोडी संघानं. त्यानंतर दत्तप्रसाद बहिरोळे संघाचं देखील कौतुक असेल की त्याने सुद्धा आज दाखवून दिलं कशा प्रकारे ते खेळतात. खूप चांगला खेळ त्यांचा आहे. गावदेवी मापगाव संघाकडे सुद्धा या स्पर्धेचं एक विजेतेपद राहिलं. गावदेवी रांजणपाडा संघाने सुद्धा एक चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी दिला. तर सर्वांना या ठिकाणी सूचना आहेत की समोर येथे थांबायचं आहे.